संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला संसदेत पोहोचले. अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी संसद परिसरात नेत्यांची उपस्थिती आणि राजकीय हालचाली खास होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि राज्यमंत्री एल मुरुगन सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी एकत्र दिसले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसद भवनात पोहोचले. अमित शहा संसद भवनाबाहेर हात जोडून उभे असलेले दिसत आहेत. सागरिका घोष आणि लोकसभा खासदार साइनी घोष सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसद भवनात पोहोचल्या. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसद भवनात पोहोचल्या. सोनिया गांधी साडीसोबत काळ्या रंगाचा स्वेटर घातलेल्या दिसल्या. लोकसभा खासदार कंगना रणौत सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तपकिरी रंगाची साडी, मॅचिंग ब्लाउज आणि हातात स्टायलिश बॅग घेऊन दिसल्या. तर दुसऱ्या फ्रेममध्ये काँग्रेस खासदार प्रियांका गांधी फिरोजी रंगाच्या साडीत दिसल्या. राज्यसभा खासदार रेणुका चौधरी सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एका कुत्र्यासोबत संसद भवनात पोहोचल्या. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला सोमवारी नवी दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्यानंतर जाताना. समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव सोमवारी नवी दिल्लीत हिवाळी अधिवेशनादरम्यान संसद परिसरात अशा अंदाजात दिसल्या.